नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नाना जानकीला सांगत असतात, माझंच नाणं खोटं निघालं, त्यात त्या पोरीला तरी काय दोष द्यायचा. ऐश्वर्या चुकली असं नाही, तिचं तर चुकलंच, पण माझ्या पोरानं तरी काय दिवे लावले ग. हे सगळं त्या सौमित्रने सुरू केलंय. तर जानकी म्हणते, नाही नाना, मी सौमित्र भाऊजींची बाजू घेतीये असं नाही. मान्य करते, मी सौमित्र भाऊजी चुकले. पण त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती, अतिशय गुंतागुंतीची होती. त्यांनी हे सगळं मुद्दाम केलेलं नाहीये. मुद्दाम केलंय ते सयाजीरावांनी आणि ऐश्वर्याने. थंड डोक्याने त्यांनी प्लॅन रचला. हा फरक आपल्याला नजरेआड नाही करता येणार नाना. तर नाना म्हणतात, दुसरे कसे वागतात त्याच्याशी आपल्याला काय देणं घेणं. आपला मुलगा चुकलाय हे 100दा माझ्या डोक्यात येणारच ना. मला सांग, जर सौमित्रच्या जागी ऋषिकेश असता तर असा वागला असता का? सौमित्र ज्यानं स्वतःच्या लग्नाची जबाबदारी नीट पार पाडली नाही, सगळ्यांना गोत्यात आणलंय. माझंच चुकलं, मीच त्याच्यावर संस्कार करायला कमी पडलो. इकडे सुमित्रा ऋषिकेशला म्हणत असते, यांना वाटत असेल की मी सौमित्रवर चांगले संस्कार केले नाहीत. पण तसं नाहीये, मी माझ्या 4ही मुलांना एकसारखंच वाढवलं. पण जबाबदारीची जी जाणीव तुझ्यात आहे ना, ती त्याच्यात का नाहीये हे मला कळतच नाहीये. तर ऋषिकेश म्हणतो, आई तू या सगळ्या गोष्टीचा दोष स्वतःला का देतीयेस? तर सुमित्रा म्हणते, तुझे नाना त्याला कधीच माफ करणार नाहीत आणि म्हणूनच मला सौमित्रची काळजी वाटतीये. ऋषिकेश, मला माझ्या 4ही मुलांनी सुखा समाधानाने एकत्र सोबत राहायला हवंय. पण सौमित्रचं हे असं, आपली शरू सारखी भांडते, चिडते आणि आता सारंगवर ही वीज कोसळली. सगळं कसं विखुरल्यासारखं झालंय. तर ऋषिकेश म्हणतो, आई मी आहे ना, मी आणेन सगळ्यांना एकत्र. तर सुमित्रा म्हणते, खरंच तू आहेस ना, आम्हाला एकटं नाही ना पाडणार? तर ऋषिकेश म्हणतो, नाही. सारंग मात्र खूप खचून गेलेला असतो. त्याला सतत ऐश्वर्याच्या आठवणी येत असतात. त्यावेळी तेथे ओवी येते. तर ओवी सारंगला विचारते, सारंग काका तू रडतोयस? तर सारंग पटकन त्याच्या डोळ्यातील पाणी पुसतो. तर सारंग म्हणतो, नाही ग बाळा, डोळ्यात कचरा गेला होता ना माझ्या, म्हणून मी पुसत होतो. तर ओवी म्हणते, सारंग काका मला माहितीये तुला ऐश्वर्या आंटीची आठवण येतेय ना. आणि ओवी त्याला विचारते, मला खरं खरं सांग, ऐश्वर्या आंटी आता परत कधीच येणार नाही का? ते म्हणत होते की ऐश्वर्या आंटी आता कधीच परत येणार नाही. तिने कट्टी घेतली आहे का तुझ्याशी? आजी आणि आजोबांनी तिला परत यायचं नाही असं सांगितलंय का? तर सारंग म्हणतो, असं काही नाहीये, ती काहीतरी कामासाठी गेली आहे तिच्या घरी. तर ओवी म्हणते, मग ती रुसली आहे का? ती रुसून गेली आहे का? तू तिचा रुसवा काढ ना, ती येईल परत घरी. ती आपलीच आहे ना आणि आपल्याच घरातली आहे. घरातली माणसं रुसली किंवा रागवली तर घर सोडून थोडीच जातात. ती येईलच ना. कट्टी काय कायमची नसते, बट्टी होतेच. तर सारंग मनात विचार करतो, बट्टी होईल का खरंच? ऐश्वर्या तिचा बदला घेण्यासाठी रणदेवींच्या घरी येते. गेटच्या आत आल्यानंतर ती स्वतःशीच म्हणते, या सगळ्यांनी मला बेइज्जत करून घरातून हाकलून दिलं होतं ना, आता तेवढीच बेइज्जत करून मी ऋषिकेश आणि जानकीला या घरातून हाकलून देईल. हा माझा म्हणजेच ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटील हिचा शब्द आहे. घरात सगळे जेवणासाठी बसलेले असतात. त्यावेळी सगळे असे उदास होऊन बसलेले असतात. तर नाना म्हणतात, असं उदास होऊन काय बसलाय, उलट आपल्या घरातलं अमंगल टळलंय हे लक्षात घ्या आणि सगळ्यांनी पोट भरून जेवा असं सांगतात. ते जेवायला सुरुवात करणार तेवढ्यात ऐश्वर्या त्यांची डोरबेल वाजवते. सारंग दरवाजा उघडतो तर त्याला ऐश्वर्या दिसते. तर सारंग म्हणतो, ऐश्वर्या तुम्ही? तर त्याचा आवाज ऐकून सगळे दाराकडे येतात. तर नाना तिच्यावर भडकतात आणि म्हणतात, तू परत आलीस? इतकं वाईट वागल्यानंतर सुद्धा परत येण्याची तुझी हिंमत कशी झाली? तर सुमित्रा म्हणते, जो काही सत्यानाश करायचा होता तो झाला ना करून. का राहिलंय काही आणखी? मन भरलं नाही का अजून? काय हवं काय आहे तुला आता? कशासाठी आलीस तू परत? तर ऐश्वर्या हात जोडते आणि म्हणते, आई मी माफी मागायला आलीये. मी खूप मोठी चूक केलीये, मी चुकले. पण मी अगदी प्रामाणिकपणे सांगते की सौमित्रने मला फसवलं म्हणून मी खूप दुखावले गेले होते. पण माझं त्याच्यावर प्रेम नव्हतं. पण माझा इगो, माझा सेल्फ रिस्पेक्ट दुखावला गेला म्हणून मी वेडीपिसी झाले होते. आणि मी पण माझ्या डॅडासारखीच जरा भडक डोक्याची आहे. त्यामुळे रागाच्या भरात माझ्याकडून हे सगळं घडलं. आय नो मी खूप मोठी चूक केलीये आणि आता मला माझी चूक कळलीये म्हणून मी परत आलीये माझ्या घरात.
ऐश्वर्या आतमध्ये पाऊल टाकणारच तेवढ्यात नाना तिला थांब असं म्हणतात आणि तिला म्हणतात या घरात पाऊल टाकू नकोस. तुझ्या या अशाच नाटकाला आम्ही मागे एकदा भुललो होतो पण आता नाही भुलणार. तर ऐश्वर्या म्हणते बरोबर आहे तुमचं नाना, मी या घरात पाऊल टाकण्याचा हक्क गमावून बसलीये. मला आठवतंय जेव्हा जानकी वहिनी मला हाताला धरून या घरात घेऊन आल्या होत्या ना, तेव्हा त्या मला म्हणाल्या होत्या की लक्ष्मीच्या पावलांनी, चांगल्या संस्कारांनी, चांगल्या विचारांनी तू या घरात ये. मी खरंच सांगते, आता मी जे काही बोलेल ना त्यावर कदाचित तुमचा विश्वास नाही बसणार, मी खोटं नाही सांगणार, पण मी त्यानंतर हाच विचार केला होता की सारंगच आता माझ्या नशिबात आहेत आणि मी त्यांची बायको म्हणून सगळ्या गोष्टी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. मी सगळ्या गोष्टी जुळवून घेण्याचा प्रयत्नसुद्धा करत होते हळूहळू. आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर सारंग समोरच आहेत, विचारा त्यांना. विचारा मी त्यांच्याशी कधी वाईट वागले का, मी त्यांना कधी खोटं वागवलंय का? तर सारंग नाही अशी मान हलवतो. तर ऐश्वर्या म्हणते पण मला कुठे माहीत होतं मी आधी ज्या चुका केल्यात ती अशा पद्धतीने माझ्या समोर येतील आणि मला माझ्याच घरातून बाहेर जावं लागेल. म्हणून मी तुम्हा सगळ्यांची माफी मागायला आली आहे. खरंच मी ज्या काही चुका केल्यात ना त्या सगळ्या गोष्टींचा मला पश्चाताप होतोय. प्लीज मला माफ करा आणि मला माझ्या घरात घ्या. मला माझ्या घरात परत यायचंय, प्लीज. तर नाना म्हणतात आधी जाणून बुजून, चुकून नाही, जाणून बुजून लाथ मारायची आणि मग माफी मागायची. असं झालं तुझं. तुला खरंच पश्चाताप झाला असताना तर तू तुझ्या गुन्ह्यांची आधीच कबुली देऊन माफी मागितली असतीस. भले आमच्याजवळ नाही पण या सारंगजवळ तरी तू तुझ्या गुन्ह्यांची कबुली दिली असतीस. पण सौमित्रकडून भिंग फुटल्यानंतर आता तुला जाग आली आणि माफी मागायला लागलीस होय. कोण विश्वास ठेवेल ग तुझ्यावर? या घरात तुला माफी नाही आणि थारासुद्धा नाही. तर ऐश्वर्या म्हणते ठीक आहे, मग मी सुद्धा रणदिवेंची सून आहे. जोपर्यंत तुम्ही मला माफ करत नाही, मला घरात परत घेत नाही, तोपर्यंत मी इथेच बाहेर बसून राहणार. तर सुमित्रा म्हणते तोंडच्या गप्पा आहेत नुसत्या, राहा बसून. पण एक लक्षात ठेव, आमच्या काळजाला आता पाजर फुटणार नाहीत. तुझ्या ढोंगीपणाला आम्ही एकदा फसलो पण आता नाही फसणार. आणि एक लक्षात ठेव, हे रणदिवे जितके प्रेमळ आहेत ना तितकेच कठोरसुद्धा आहेत. आणि सुमित्रा तिच्या तोंडावर दार लावते. त्यानंतर ते सगळे जेवणासाठी बसतात. तर सारंगला मात्र खूप वाईट वाटत असतं. इकडे कावेरी सयाजीरावला म्हणते जेवून घ्या. तर सयाजीराव विचारतो काय म्हणालात? जेवून घ्या, लाज नाही वाटत का बोलायला? आमच्या दुश्मनाला फितूर झालात तुम्ही, बट्ट्याबोळ केला समजा. तुमच्यामुळं त्या ऋषिकेशनं माझा एवढा पान उतारा केला आणि म्हणे जेवून घ्या, त्यापेक्षा विष पेईल मी, घेऊन जावा ते. आणि तिला म्हणतो बघत काय राहिलात माझ्याकडं, त्याचीच फूस आहे ना तुम्हाला, त्याच्याच ओंजळीनं पाणी प्या. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, यापुढं हा सयाजी तुमच्या हातचं जेवणच काय पाणीसुद्धा पिणार नाही. इकडे ऐश्वर्या मनात विचार करते दार तर लावलंय यांनी, पण या किल्ल्याला खिंडार तर पाडणारच मी. मिळेल काहीतरी मार्ग, पण तो मार्ग मिळेपर्यंत किती वेळ माफीचं नाटक करावं लागेल कोण जाणे. आणि भूक पण लागलीये, थंडी पण वाजतीये, काय करू? सारंग खिडकीतून पाहत असतो ऐश्वर्या आहे की नाही ते. त्यावेळी ऐश्वर्याला खिडकीत सारंग उभा राहिलेला दिसतो. तर ती मनात विचार करते हा तर बघतोय, म्हणजे मला हवा असलेला दारू गोळा हाच आहे. आजी म्हणाली होती ना, पण मला नाटक अजून थोडं वाढवायला हवं. आणि ऐश्वर्या थंडी वाजायचं खूप नाटक करते. सारंग खिडकीतून ऐश्वर्याला बघत आहे हे जानकी पाहते आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आजी घरी वापस आलेली असते आणि ती सुमित्राला म्हणते सुनेला घराच्या बाहेर काढलंस? जानकीच्या हातून जर अशी चूक घडली असती तर तुम्ही असेच वागला असतात का? आपण अशा वेळेला घेतो ते कुटुंब कलशाचा कौल घेऊया ना. तर निकाल कोणाच्या बाजूने लागेल हे आपल्याला उद्याच्या भागात कळेल. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.